आजच्या प्रयोगाचे नाव आहे घर्षणरहित पंखा. या प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे पेन्सिल हवेत तरंगवून चुंबकीय प्रतिकर्षणाचे तत्व समजावणे. आणि या प्रयोगाला लागणारे साहित्य ते आहे MDF आधारपत्रकचा 2चा 1 संच, EVA आधारपत्रकचा 2चा 1 संच, पेन्सिल 1, लहान कडी चुंबक 2, मोठा कडी चुंबक 1, प्लास्टिकच्या कांड्या 3, अळकडी 1 आणि पंखा 1. सगळ्यात आधी टेबलवर सगळे साहित्य असे हे मांडावे. त्यानंतर MDF आधारपत्रक आणि EVA आधारपत्रक या प्रकारे असे जोडून घ्यायचे. त्यानंतर हे एक टिक बटन यामध्ये लावावे. त्यानंतर या 3 प्लास्टिकच्या कांड्या घ्यायच्या आणि या दिसत असलेल्या 3 चित्रांमध्ये या लावाव्या. हे झालं. त्यानंतर MDF आधारपत्रक आणि EVA आधारपत्रकचा दुसरा संच घ्यायचा. या आपण असे जोडून घेतले आहे. त्यानंतर हा मोठा रिंग चुंबक घ्यायचा किंवा कडी चुंबक घ्यायचा, तो यामध्ये असा फसवायचा. त्यानंतर या 3 चित्रांमध्ये दिसलेल्या हे यामध्ये असे घालून यायचे. हे झालं. त्यानंतर आपली पेन्सिल घ्यायची आणि हे लहान कडी चुंबक घ्यायचे. आता इथं आपल्याला एक लक्ष ठेवावं लागेल, याचा ध्रुव, या लहान चुंबकाचा ध्रुव आणि मोठ्या चुंबकाचा ध्रुव समान असला पाहिजे. तर आपण तपासू आधी. हे बघा, हा विरुद्ध ध्रुव आहे, तर आपण याला, आणि हा समान ध्रुव आहे, तर आपण हे अशा प्रकारे पेन्सिल मध्ये घालायचं आहे. घालून घ्यायची. त्यानंतर ही अडकळी घ्यायची आहे, ती यामध्ये अशा प्रकारे फसवायची. हे आपलं असं तयार होईल. त्यानंतर ही पेन्सिल यावर अशी अलगद ठेवायची. हे ठेवला. त्यानंतर हा पंखा घ्यायचा आणि यावर लावायचा. आता या फिरण्यासाठी याला थोडीशी फुंकर मारा. हा झाला आपला घर्षणरहित पंखा तयार. आता इथे काय झाले, आपण चुंबकाचा एक महत्वपूर्ण गुणधर्म इथे वापरला. तो कुठला, तर चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. आता हे इथे लागलेले एक टिक बटन आहे, धातूचं बटन, हे सुनिश्चित करते की हे मोठं चुंबक इथं लागलेलं आहे, यांनी ढकलल्यावर ही पेन्सिल एका मर्यादेपुढे जाणार नाही आणि याचे समान ध्रुव पेन्सिलला एकमेकापासून दूर ढकलतात. त्यामुळे होते की पेन्सिल आपल्याला हवेत तरंगताना दिसते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. सगळ्यात आधी याचा पहिला उपयोग आहे ड्रोन्स आणि रोबोटिक्स. दुसरा आहे गतिशील पंखे आणि मोटर्समध्ये. आता आपण या प्रयोगातून काय शिकलो? सगळ्यात आधी शिकलो आपण प्रतिकर्षण. चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात, त्याला म्हणतात प्रतिकर्षण. आणि हे प्रतिकर्षण होत असल्यामुळे काय होत आहे की त्या 2 वस्तू एकमेकांना घासल्या जात नाही, तिथे घर्षण कमी होत आहे. ते घर्षण कमी झाल्यामुळे काय होत आहे की त्या 2 भागांची झीज कमी होत आहे. आणि घर्षण कमी झाल्यामुळे आणखी एक गोष्ट होत आहे की त्या 2 वस्तू गरम होत नाही आहे. त्यामुळे काय होत आहे की ऊर्जेची बचत होत आहे. जर तुम्हाला काही शंका असेल, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता.